विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. उद्धव ठाकरेंचं आज नागपुरात रामरक्षा आंदोलन. दुपारी 4 वाजता राम मंदिर परिसरात रामरक्षा पठण करणार. राम मंदिरातल्या दानचोरी विरोधात ठाकरेंचं आंदोलन. सोनम वांगचुक यांना जंतर मंतरवरील आंदोलन स्थळावरून दिल्ली पोलिसांनी हटवलं. 21 दिवसांच्या उपोषणामुळे वांगचुक यांना रुग्णालयात दाखल केलेलं आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर उपोषणस्थळी मोठा गोंधळ. संसदीय अधिवेशनामुळे सरकार 20 तारखेचं आंदोलन होऊ देणार नाही. वांगचुक यांच्या 21 दिवसाच्या उपोषणानंतर जबरदस्ती रुग्णालयात नेलं. सरकारकडून आंदोलन रोखण्याचा प्रयत्न. अंजली दमानिया संतापल्या. हायकोर्टाच्या आदेशाचं पालन आणि वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला लक्षात घेऊन सोनम वांगचुक यांना रुग्णालयात नेलं. आंदोलकांनी लवकरात लवकर शांततापूर्ण मार्गाने जागा रिकामी करावी. दिल्ली पोलिसांचं आवाहन. एसटीचा प्रवास 13.56% महागला. वाढत्या खर्चाच्या पार्श्वभूमीवर एसटी प्रशासनाकडून भाडेवाढ तर 10% हंगामी भाडेवाढीचा निर्णय आता मागे. मुंबई कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्राला पावसाचा येलो अलर्ट. विदर्भासह मध्य आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा इशारा तर बहुतांश भागात वादळी पावसाचा अंदाज. एनडीएत येण्याआधी विलिनीकरण करा. भाजपची राष्ट्रवादी समोरट. विलिनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रात एक मंत्रिपद मिळणार. सूत्रांची माहिती. भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची माहिती. केंद्रात मंत्रिपद आणि पक्षात कार्याध्यक्षपद नसल्याने प्रफुल्ल पटेल नाराज. मात्र दोन्ही पदं पटेल यांना देण्यास पक्षातील नेत्यांचा नकार. सूत्रांची माहिती. सुनील तटकरेंबाबत न बोललेलंच बरं. ते कुणाचेही होऊ शकत नाही. रामदास आठवले. रामदास कदम यांचा तटकरेंवर घणाघात. तर गटारात दगड मारून अंगावर घाण घेणार नाही. सुनील तटकरेंचं प्रत्युत्तर. फडणवीस दिल्लीत गेल्यावर भाजपचाच मुख्यमंत्री होणार. भाजपचेच वरिष्ठ मंत्री मुख्यमंत्री होतील. संजय राऊतांचं भाकीत. तर राज्याची प्रगती झाल्यावर योग्य वेळी फडणवीस दिल्लीत जातील. बन यांचं उत्तर. 22 जुलै रोजी मनसे मुंबई महापालिकेवर मोर्चा काढणार. चेंबूर दुर्घटना प्रकरणात न्याय मिळेपर्यंत आंदोलन करणार. संदीप देशपांडे यांची भूमिका. सांगलीच्या मिरज पंचायत समितीचं सभापती आणि उपसभापतीपद अपात्र. अतिरिक्त विभागीय आयुक्तांकडून काँग्रेसच्या तन्वी कमलेकरांचं पद रद्द. निवडणुकीतील अपारदर्शकता आणि सदस्य अपहरण प्रकरणी कारवाई. मुंबई आणि पुण्यात अंड्याचे दर आता उच्चांकी पातळीवर. दर 8 ते 10 रुपयांवर. उन्हाळ्यात असह्य तापमानात 15% कोंबड्यांचा मृत्यू झाल्याने उत्पादनात घट. पुण्यातील कोंढवा परिसरात आगीची घटना. दुर्घटनेत एकाचा होरपळून मृत्यू. खासगी इमारतीच्या तळमजल्यावर आग लागली होती. मुंबईच्या चेंबूरमधील मैसूर कॉलनीत केमिकल टँकरचा ब्लास्ट. एक जणाचा दुर्दैवी मृत्यू तर 2 जण गंभीर जखमी. आसपासच्या इमारतींच्या काचाही फुटल्या. मेक्सिकोत 7.4 तीव्रतेचा मोठा भूकंप. क्युट्रो मादेरो या जवळ भूकंपाचा केंद्रबिंदू. 10 किलोमीटरच्या परिसरात जाणवले भूकंपाचे धक्के. सुनामीचा अलर्ट जारी. विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.